तर ज्या ठिकाणी ही रेव पार्टी झाली तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरनी। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी ठाणे क्राइम ब्रांचने एक अतिशय मोठी धडक कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये रेव पार्टी त्यांनी उधळून लावली आहे। ठाणे शहरात एक रेव पार्टी सुरू होती। ठाणे शहरापासून कासारवडवली हे जे गाव आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर आहे, मात्र या कासारवडवली गावाच्या अगदी आतल्या भागात जंगलाचा संपूर्ण एरिया आहे। त्या जंगलाच्या एरियामध्ये एक रेव पार्टी सुरू होती आणि या रेव पार्टीच्या आयोजनाची माहिती ही ठाणे क्राइम ब्रांचला लागली होती आणि त्याच्यामुळेच ठाणे क्राइम ब्रांचने आधीपासूनच तयारी केली होती आणि ज्यावेळी काल रात्री ही रेव पार्टी सुरू होती त्याच वेळी ठाणे पोलिसांनी इथे धडक कारवाई केली। चारही बाजूंनी हा जो संपूर्ण परिसर आहे तो पूर्ण घेराव केला त्याला परिसराला आणि शेवटी या ठिकाणी ज्या ठिकाणी सध्या आपण आहोत त्या ठिकाणी त्यांनी छापा टाकला आणि इथे 90 मुलं आणि 5 मुली त्यांना आढळून आल्या जे अंमली पदार्थांचं सेवन करत होते। बाजूला जर आपण पाहिलं तर इथे एक छोटंसं आपल्याला घर दिसून येईल जे एक परमनंट घर नाही आहे, मात्र तात्पुरतं बनवण्यात आलेलं असं फार्म हाऊस आहे। त्या फार्म हाऊसमध्ये देखील अंमली पदार्थ आहे आणि तिकडे देखील जेवण बनवण्याचं साहित्य आणि जेवायचे साहित्य त्या ठिकाणी आहे। मात्र ही जी जागा जर आपण पाहिलं तर खाडीमध्ये भराव टाकून जी तात्पुरती बनवण्यात आलेली जागा आहे, इल्लीगल प्रकारे या ठिकाणी काम सुरू होतं। ही जी पार्टी होती ती तर इल्लीगल होतीच, मात्र ही जागा देखील इल्लीगल प्रकारे हडप करण्यात आलेली आहे आणि गणेश राऊत नावाचा कोणतरी व्यक्ती आहे त्याची जागा असं सांगण्यात येते। या जागेचा जो मालक आहे त्याचा शोध सुरू आहे, मात्र 2 तरुण होते ज्यांनी ही पार्टी आयोजित केली होती त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। तेच या ठिकाणी हे सगळे अंमली पदार्थ विकत होते। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ हे पोलिसांना सापडलेले आहेत, जसे की आपण इथे हे काही अंमली पदार्थ बघितले जे औषधाच्या माध्यमातून नशा करत होते। अशा प्रकारे अनेक अंमली पदार्थ पोलिसांना या ठिकाणी सापडलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही माहिती ही आपल्यासमोर आणलेली आहे। त्याच्यानुसार या संपूर्ण परिसरामध्ये जे अंमली पदार्थ आढळलेले आहेत त्याच्यामध्ये 8 लाख रुपयांचं 70 ग्रॅम चरस पोलिसांना सापडलेलं आहे। या संपूर्ण रेव पार्टीची जी पाळंमुळं आहेत ती शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे, ठाणे क्राइम ब्रांच करते आहे आणि थोड्याच दिवसांमध्ये ते सगळं समोर येईल। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात रेव पार्टीचं आयोजन हे पूर्वसंध्येला केलं जातं आणि ते देखील मुख्यमंत्री राहतात त्या शहरात केलं जातं, त्यामुळे विरोधक साहजिकच या संपूर्ण घटनेवरून सरकारवर टीका करत आहेत, मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत आणि आता त्याला देखील मुख्यमंत्री उत्तर देताना दिसून येतात। मात्र ही जी रेव पार्टी आहे त्या रेव पार्टीच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थांवरून ड्रग्सवरून वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।